फ्रँकली स्पीकिंग ती खूप फेक वाटते. तो कटडा हलतोय अक्षरशः, ते दिसून येत आहे. बारीक बारीक गोष्टी आहेत ना, त्या मला वाटतं पकडणं गरजेचं होतं. घबडकुंड हा चित्रपटगृहात जाऊन पाहिलेला आहे. तर एकंदरीत कसा आहे चित्रपट, त्याची डावी बाजू आणि काय आतमध्ये नेमकं दाखवण्यात आलं आहे, नेमकं काय आहे चित्रपटात, असं गूढ काय आहे आणि कसा त्यांनी रंगवलेला आहे, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला सिक्वेन्स जो आहे तो फायटिंगचा असा सिक्वेन्स आहे, ज्याच्यामध्ये ते चोरी करायला येतात, मारामारी करतात आणि सोनं लुटून घेऊन जातात. त्याच्यातलं एक कॅरेक्टर आहे जे सोनं घेऊन जातं आणि विहिरीमध्ये लपवतं. तर याच्यामध्ये ना, ती जी विहीर दाखवली आहे ती सर्वप्रथम फ्रँकली स्पीकिंग ती खूप फेक वाटते. दुसरी गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह करा, ज्यावेळी तो व्यक्ती त्या विहिरीमध्ये जातो आतमध्ये, नंतर काही वेळानं बाहेर येतो, तेव्हा ज्यावेळी तो हात पकडतो त्या कठड्यावर, तो कठडा हलतोय अक्षरशः, ते दिसून येत आहे. तर ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना, त्या मला वाटतं पकडणं गरजेचं होतं आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं. कारण ज्यावेळी प्रेक्षक ह्या गोष्टी पकडतात त्यावेळी खूप त्यांची निराशा होते. त्या वाड्यातल्या फाईट सिक्वेन्समध्ये त्यांनी खोलीमध्ये जी लाईट दाखवली आहे ना, पिवळ्या रंगाची लाईट आहे, पण तिची ज्योत कशी मिळमिळते ना, तर तशा प्रकारचे एक कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीला ती जी लाईट आहे ती मिळमिळते. तुम्ही जर निरखून पाहाल तर ती लाईट असं वाटते की ती स्टेज केलेली आहे तिथे आणि मुद्दाम तो फ्लिकर चालू ठेवलेला आहे, ते कळून येतं. याच्यामध्ये संदीप पाठक यांची प्रमुख भूमिका आहे. तर त्यांच्या स्वप्नात ते भूत येतं, भूत धडं जे काही दाखवलं ते येतं आणि ते भूत पण त्यांनी असं दाखवलं नाही ॲट अ मोमेंट. पहिली त्याला मान नसते, नंतर ते मान दाखवली आहे त्यांनी तिथे आणि ते ज्यावेळी तिथे येतं तेव्हा ते एकदम, ते भूत बघून भीती वाटत नाही. इतकं अपिलिंग पाहिजे होतं की सरळ ते बघून थोडी भीती आली पाहिजे, थोड्या अंगावर शहारे आले पाहिजे, पण ते तितकीशी भीती वाटत नाही. ज्यावेळी संदीप पाठक याला ते भूत मानेला धरून उचलतं, गळ्याला धरून उचलतं, तेव्हा सरळ सरळ कळून येते की इथे पट्टा लावलेला आहे. ती जी त्यांनी बंडी घातलेली आहे, बनियन घातलेली आहे, ती अशी फुगलेली त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि नंतर ज्यावेळी तो रेस्ट होतो, ज्यावेळी ती पकडते वर त्याला असं धरून ठेवते आणि ज्यावेळी असा स्टेबल शॉट आहे, त्यावेळी ती बनियन मात्र प्रॉपर अंगाला जशी असते तशी दाखवलेली आहे. त्या बारीक बारीक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळतील की अरे हा, हे इथे असं असं दिसून येत आहे. यामध्ये एक देवदत्त नागे यांचं कॅरेक्टर आहे खंगरी नावाचं. तर ते कॅरेक्टर रिव्हील करते वेळी इथून कॅमेरा फिरवलाय, डोळ्याकडून फिरवलाय, इथून फिरवलाय वगैरे वगैरे. मला वाटतं ती खंगरीला तुम्हाला जर रिव्हीलच करायचं आहे, पहिला तो एक चॉकचा सीन येतो, मागून कॅमेरा लावलेला आहे, तो चॉकने काहीतरी काढत असतो तिथे, हे तुम्ही ट्रेलर टीजर मध्ये वगैरे बघितलं असेल. तर रिव्हील करते वेळी पण तुम्ही अशा कॅमेरा अँगल्सचा वापर करा की ते पूर्ण कॅरेक्टर एका पॉइंटला येऊन पूर्ण रिव्हील होईल. काय होतं, एक मध्ये एक शॉट घेऊन गेला ज्याच्यामध्ये डोळे, नाक आणि तोंड पण दिसतंय एवढं, त्यामुळे ते कळतंय की हा देवदत्त नागे आहेत हे. तर रिव्हील करण्याचा पण एक स्पेसिफिक सिक्वेन्स असावा की नेमकं काय दाखवायचं आहे आणि ती मुवमेंट आल्यावर नेमकं काय दिसलं पाहिजे, पूर्ण फेस दिसला पाहिजे की त्यांचे फक्त डोळे दिसले पाहिजेत वगैरे वगैरे. फक्त कॅमेरा फिरल्यासारखं वाटतं, म्हणजे ते रिव्हील ऍक्च्युली रिव्हील वाटतच नाही खंगरीचं. कुशल बद्रिके एका सीन मध्ये आंघोळ करताना दाखवले. त्यावेळी आंघोळीचं पाणी अंगावर घेतल्यानंतर तुम्ही सरळ सरळ त्यांचं अंग ज्यावेळी ओलं असतं, हात वगैरे ओले असतात, त्यावेळी आर्टिफिशियल लाईट जी लावलेली आहे त्याचं रिफ्लेक्शन तुम्ही तिथे बघू शकता सरळ सरळ, जे ऍक्च्युअली दिसलं नाही पाहिजे होतं. आणि जरी ते दाखवायचं असेल तरी ते अशा प्रकारे त्यांनी ती लाईट मॅनेज केली पाहिजे होती की ते जे पॉइंट्स आहेत ते दिसले नाही पाहिजे, ते रिफ्लेक्शन आहे ते दिसलं नाही पाहिजे होतं. कदाचित ही अजून एक चूक त्यांच्याकडून सुधारण्यासारखी होती असं मला वाटतं. त्या तंत्रमंत्राच्या साधन सामुग्रीमध्ये समई ठेवलेली मला थोडी खटकली. कारण दुसरे कुठच्या पद्धतीचे दिवे असले असते तर एक वेळ चालू शकलं असतं, पण समई आपण घरातल्या देवांसाठी वगैरे आणि पूजेसाठी वगैरे पण वापरतो आणि अचानक ती समई तिथे दिसणं थोडं मला वेगळं वाटलं. म्हणजे असेल त्यांचा काहीतरी वेगळा अभ्यास असेल जर त्यांनी तिथे ठेवली तर, पण मला थोडंसं ते ऑड वाटलं. त्या सोन्याचं रक्षण करणारी जी व्यक्ती आहे त्याच्या मागून कॅमेरा लावण्यात आलेला आहे. अगदी सबशेल दिसून येत आहे की तो मेकअप जो केलेला आहे त्याला टक्कल बनवण्यासाठी
जी काही सामुग्री वापरण्यात आलेली आहे मेकअप च्या बाबतीत म्हणतोय मी, तर ते जे आहे ना ते प्लॅस्टिकचं लावलंय हे दिसून येतं. त्याच्यावर पडणारं रिफ्लेक्शन म्हणा किंवा त्याला पडलेल्या त्या अधिकच्या सुरकुत्या, याच्यावरून ते कळून येतं की त्याला ते घातलेलं होतं आणि त्याला ते टक्कल बनवण्यात आलेलं आहे. पुढचा समोरचा फेस त्याचा जे काही बनवण्यात आलेलं असेल ते असेल, पण मागून ज्यावेळी तो शॉट घेण्यात आलेला आहे ते खूप प्लॅस्टिकचं असं दिसून येतं की चुण्या पडलेल्या आहेत आणि काहीतरी काहीतरी आहे, ते ऍक्च्युअल टक्कल नाही हे सगळं ते दिसून येतं. आता याच्यामध्ये तुम्हाला कळेल मी नेमकं कोणत्या सिक्वेन्स बद्दल बोलतो. ज्यावेळी तुम्ही चित्रपटगृहात तो पाहाल, ते हडळभूत जे काय आहे त्या बाईमध्ये घुसतं आणि ती बाई भल्या भल्यांना उचलून फेकून देते, अशीच हवेत उचलून वगैरे धरते किंवा एक वेगळी शक्ती तिच्यात येते. तर असं असताना तो जो मांत्रिक दाखवलेला आहे, तो जो बाबा दाखवलेला आहे, म्हणजेच शशांक शेंडे यांना दाखवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्या कॅरेक्टरमध्ये, ते भूत ते हडळ इतकी ताकद ठेवतं की ते कोणालाही उचलून सरसकट फेकून देऊ शकतं. पण शशांक शेंडे म्हणजेच ते जे बाबा आहेत त्यांच्या फक्त एका हाताने असं त्यांनी गळ्याला तिला पकडून ठेवलंय आणि ती काहीच ताकद अप्लाय करत नाहीये स्वतःची. म्हणजे ती कुशल बद्रिकेचं जे कॅरेक्टर आहे त्याला ती अक्षरशः उचलून फेकून देते आणि बाकीच्यांना फक्त आवाजाने किंवा त्या किंचाळण्याने तिचा जो रोष आहे त्याने ती फक्त अशी सगळ्यांना मागे मागे फेकते. पण मात्र शशांक शेंडे ज्यावेळी तिला असं गळ्याने पकडतायत त्यावेळी मात्र ती काय झालं, फक्त नुसते हातपाय हलवते. म्हणजे ती ताकद लावून त्यांना पण भिरकावून लावू शकली असती. म्हणजे तो एक लॉजिकचा सेन्स आहे की तिची ताकद तेव्हा कुठे गेली आणि ते काहीच नाही, म्हणजे ती हलू शकत नाहीये असं ते झालंय. म्हणजे आता त्या बाबांनी तंत्रमंत्र काहीतरी केलं आणि तिला अडकवून ठेवलं तर एक वेगळी गोष्ट, पण भल्या भल्यांना टेकवणारी भल्या भल्यांना उडवणारी ती व्यक्ती किंवा ते कॅरेक्टर फक्त गळ्याला पकडले आणि ते तिकडे जखडून बसले, हे थोडं मला विचित्र वाटलं. टीझरच्या रिव्ह्यू मध्ये एकदा म्हणालो की खूप टर्कवाईज आणि येलोचा वापर दिसतोय लाईटच्या बाबतीत, मात्र थिएटरमध्ये बघताना तितकंसं ते वाटून येत नाही की खूपच लाईट एका साईडने वगैरे अशी झाली. तर ते खूप ब्लेंड झालं आणि व्यवस्थित छान अशी लाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. जितकी टीझरमध्ये आपण बघितलेली किंवा युट्यूबवर आपल्याला ती बघण्यात आलेली तशी थिएटरमध्ये दिसत नाही. ते कलर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे छानपैकी दिसून येत आहे. विहिरीच्या आतल्या पूर्ण गुहेचा तो सीन जो तयार केलेला आहे त्यामध्ये काही पार्ट्स असे आहेत जिथे दगडाच्या शीट्स लावलेल्या आहेत आणि त्या कापून लावलेल्या आहेत आणि त्या ज्यावेळी कापल्या आहेत ना त्यावेळी कळून येतं की हा इथे ही शीट संपली, ही दुसरी इथून सुरू झाली, तिसरी इथून सुरू झाली, याच्या खाली नवीन शीट आहे, ही वरची नवीन शीट आहे, हे दिसून येतं. ह्या लाईन्स दिसून येत आहेत. ते हे बारीक बारीक गोष्टी आहेत ना आणि त्या कॅमेरामध्ये सरसकट दिसून येत आहेत कारण त्यावर बऱ्यापैकी लाईट पडलेली आहे. तर ते कळून येते की हा बाबा इथे हा तुकडा पडलेला आहे वगैरे वगैरे. एक पॉइंट आहे जिथे त्या शीट्स ज्या आहेत ना त्या भिंतीला लावण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा एंड कुठे आहे हा कापून म्हणजे इथे त्या शीट संपल्यात, इथे ती पूर्ण शीट आहे आणि ती संपली आहे आणि खाली परत मागे दगडाचा भाग आणि मग तो सरफेस, हे दिसून येते की ह्या शीट्स लावलेल्या आहेत दगडासाठीच्या आणि त्या तिकडे संपलेल्या आहेत वगैरे. हे मला वाटतं बघताना पूर्ण अपिलिंग असं वाटत नाही. आपण जर बघायला गेलो याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी तर ते कळून येतं की हा हे इथे इथे असं असं झालेलं आहे. मला वाटतं ते इतकं ब्लेंड झालं पाहिजे होतं. जी ती भिंत आहे ती दगडाची वगैरे वाटली पाहिजे होती, पण ह्या काही गोष्टी आहेत. चित्रपटात सर्वच ऍक्टरनी लाजवाब काम केलेलं आहे. चित्रपटाचे प्रोड्युसर सुद्धा तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. अजून एक महत्वाचं कॅरेक्टर आहे या पूर्ण चित्रपटाच्या मागचं, तेही तुम्हाला एका पॉइंटला पाहायला मिळतं. मला निर्माते रसिक कदम आणि प्रीतम एस.के. पाटील यांनी आणि यांच्या टीमने घेतलेल्या एकंदरीत सगळ्या एफर्ट्सना खरंच सलाम करा असं वाटतं. कारण जी नवीन संकल्पना घेऊन मराठी इंडस्ट्रीमध्ये येणं हा विचार करण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि रसिक कदम प्रीतम एस.के. पाटील यांनी या पूर्ण जर्नीला आत्ता मूर्त रूप दिलंय आणि आम्हा प्रेक्षकांसमोर आणलंय. नवीन प्रयोग आहे, एक नवीन युनिव्हर्स तयार करण्याचा प्रयत्न करतायत. घबडकुंड हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये नक्की जाऊन पहा, कसा आहे त्याचा एक्सपिरियन्स घ्या. कारण मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे चित्रपट होणं गरजेचं आहे आणि आता आपण त्या दिशेने वाटचाल करतोय आणि बऱ्यापैकी जम बसतोय, याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि खूप आनंदाची बाब आहे. तर खरंच घबडकुंड या टीमचे खूप मनापासून अभिनंदन. एक नवीन थॉट असलेली फिल्म आपल्या मराठी इंडस्ट्रीला दिली आहे.
आणि एक गोष्ट नमूद करावीशी म्हणजे त्यांनी पूर्ण हा जो सेट उभा केलाय, भलेही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललोय, पूर्ण स्क्रॅच पासून सगळं उभं करणं, त्यामध्ये शूट करणं, लाईट ऍडजस्ट करणं आणि ते प्रॉप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं, ह्या बऱ्याच गोष्टी ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यांनी खूप त्या छानपणे एक्झिक्यूट देखील केलेल्या आहेत. तर खरंच पुन्हा एकदा घबडकुंड या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही घबडकुंड चित्रपट पाहिला नसेल तर प्लीज चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पहा. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ येत राहतील. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ येतील ते पूर्ण बघा आणि व्हिडिओ हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.